हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. गुड मॉर्निंग. मॉर्निंग झाली आपली आणि मस्त वर्कआउट पण झालं. थोडंफारच करते, खूप नाही करत. आणि आज उपवास असल्यामुळे हळद नाही टाकली पाण्यात, फक्त गरम पाणी आणि घी आहे थोडंसं, अर्धा चमच्यापेक्षा पण कमी असेल. चला, आज सोमवार पण आहे आणि उपवास आहे. थोडी छोटी पूजा करायची घरातल्या घरात करायची, म्हणजे आपल्यालाच. आणि बघू आजचं रुटीन. आज क्लास पण आहेत आणि बड्डे पण आहे मैत्रिणीच्याकडे. सो जायचं आहे बड्डेला. बघू आता जमतं की नाही, संध्याकाळपर्यंत काय होतं. थोडा वेळ बसते मी आता आणि मग अंघोळीला वगैरे जाऊन आवरते. स्वयंपाक म्हणजे मुलांसाठीच करायचं आहे, बाकी आमच्या दोघांचा उपवासच आहे. चला, पिते मी आता माझं गरम पाणी. चव नाही आहे, पण तुपामुळे छान लागतं ॲक्च्युली. गरम पाण्याला बेचवच झालेल्यासारखं होतं गरम पाणी, पण तुपामुळे लागतंय छान. मला चक्क बिना चहाची मॉर्निंग म्हणजे मी म्हणते ना, बेडवर चहा लागायचा मला. डोळे उघडले की असं म्हणतो ना आपण, बेड टी. पण ते सुटली माझे. माझं आवरून झालंय छान. मला आता अभिषेक करायचा आहे. अभिषेकचं सामान घेतलंय मी सगळं, म्हणजे माझ्याजवळ घेऊन ठेवलंय सगळं. आणि मग मी इथे आता अभिषेक करून घेते छान पद्धतीचं. सगळं सामान घेऊन ठेवलंय अभिषेक करून ते. आणि तांदूळ पण हे करायचे आहेत. आता आज तांदळाची मूठ असते ना, म्हणजे भोलेनाथच्या इथे महापिंडीवर मूठ म्हणतात ना, तर तांदळाची मूठ आहे आज. तर आपण आज पहिला दिवस आहे श्रावण सोमवारचा, तर तांदळाचं हे करू, अभिषेक करू ना. आधी अभिषेक करू. या पाण्यामध्ये मी गंगाजल टाकून घेते. ओम नमः शिवाय, 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 बस ओम नमः शिवाय, 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 ओम नमः शिवाय. दही टाकून अभिषेक करून घ्यायचा दहीने पिंडीला. ओम नमः शिवाय, 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 ओम नमः शिवाय. साखर पण टाकणार आहे मी. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. तूप. ओम नमः शिवाय, 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 ओम नमः शिवाय. दूध. ओम नमः शिवाय, 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 ओम नमः शिवाय. पार्वतीला हळद कुंकू लावून घेऊ आपण.
आपण आता शिवाला शिवमूठ अर्पण करतोय. ही दुसरी मूठ. ही तिसरी मूठ. शिवा शिवा महादेवा. ही आपली चौथी मूठ. शिवा शिवा महादेवा. शिवा शिवा महादेवा. शिवा शिवा महादेवा. शिवा शिवा महादेवा. आणि पाचवी. शिवा मूठ समर्पयामी. हर हर महादेव. पार्वती पते हर हर महा. समर्पयामी. आपली पूजा झालेली आहे. शिवमूठ आपण म्हणतो ना, शिवामूठ अर्पण झालेली आहे तांदळाची. साध्या पद्धतीने घरगुती पूजा करून घेतली, अभिषेक करून. नमस्कार करून घेतला. पूजा झाली माझी. उपवास आहे आज सोमवारचा आणि छान वाटते पूजा करून. मस्त वाटते, प्रसन्न, एकदम छान. माझे कामं पण झालेत आवरून. आज लवकरच झालं. बाय द वे लवकर उठलो होतं आज. विधी स्कूलला गेली त्याच्यामुळे टिफिन वगैरे द्यायचा असतो विधीला. सगळ्यांचं झालं आवरून छान मस्त. मावशा पण लवकर आल्यात त्यांना. आणि हां, नागपंचमी आहे आज. सो सर्वांना नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा. म्हणजे आम्ही इतकं मोठं साजरा नाही करत नागपंचमी, थोडंफार जे काय असेल ते. पण आज नेमका उपवास पण आहे. सो म्हणजे छोटीशी जी काय पूजा होती ती करून घेतली. घरातल्या घरात. मंदिरात जायचं आहे संध्याकाळी, बघू. आणि बड्डेला पण जायचं आहे एका ठिकाणी. तर गिफ्ट आणायला जायचं आहे अजून. मैत्रिणीच्या इथे बड्डे आहे, बोलवलेलं आहे. बघू आता कसं होतं, जमतं की नाही जमत. पण गिफ्ट आणून ठेवू. जमलं, वेळ मिळाला तर जाऊ, नाहीतर मग नंतर जाऊन गिफ्ट देऊन येता येतं. आपण आहे ना आता गिफ्ट घ्यायला जातोय. एक क्लास झाला माझा. गिफ्ट काय आणू ग? ती गर्ल आहे ॲक्च्युली. हां, गर्ल आहे का? हां, डॉल girl घेऊ आहे. मग मोठी. एवढी डॉल घेऊ का? एवढी एवढी तशी मला घेतली तू. ती जास्त मोठी होती पण असं एवढी एवढी बघू आता. बघ ती लगेच स्टेशनरीमध्ये असते ती मोठी डॉल. लगेच स्टेशनरीमध्ये का? पाउचेसच्या वरती. बघू. चल आली मी. दिसायचं. मोबाईल हॅमर. बरं झालं ते गिफ्ट नाही दाखवलं ना मग त्याच्या आतमधलं. तर बिल्ली परत आहे का? इथं आले. जो दिखाई थी ना, ठीक है, ब्लैक, वो ब्लैक है ना, ग्रे और ब्लैक. ठीक है. इसला नहीं मिळत पाणीपुरी बाय द वे. 40 आहे ना. विधी तुझ्यासाठी ना चिप्स आणलेले आहेत शॉर्ट ब्रेकला. फॅन चालू आहे दादा तुझा. फॅन चालू. गिफ्ट आणलं. काय आहे? मस्त कॅट आहे, फरवाली कॅट आहे. सुंदर करते का? मॅव. हां, आवाज करते.
आतमध्ये मशीन आहे. अशी मला पण घेऊन दिली असती. तू लहान थोडी ना. चॉकलेट चॉकलेट नाही आणले. चॉकलेट म्हटली होती का तू? नाही का सॉरी ऍक्च्युली. अरे हा मी विसरले. हा तू गरम कॉफी नेलेली होती ना, तिच्या तोंडावर पडली का बिचारीच्या. आम्ही रेडी झालोय बर्थडेला जाण्यासाठी, बर्थडे पार्टीला. विधी आणि मी जाते. विधीने मस्त ड्रेस वेअर केलाय आणि मी साडी. चला ऍक्च्युली आमच्यासोबत हे पण नाही आहेत कारण तू हिल घातली म्हणून. हिल घातली ना म्हणून आमचं दिसतंय. ठीक आहे पण छान आहे. कॅबने हा. आणि दोघीच जातोय. एकदा गेलो होतो ना, कधी आपण कार वापरतो ना मोस्टली. नाही कॅब करायची. नाही दादू आणि आपण मागच्या वेळेला गेलो होतो ना 3 जण, तेव्हा गेलो होतो की पप्पा नव्हते इथे तेव्हा. पण आता आम्ही दोघंच जातो. माझ्या मैत्रिणीच्या घरी म्हणजे जायचंय, बर्थडे तिथे मैत्रिणीच्या इथे तिच्या मुलीचा. सो चला. स्वयंपाक करून जावं लागतोय पण घरच्यांसाठी. क्लास स्वयंपाक सगळं करून. बर्थडे त्या मुलीचा तुझा. चला. ते पॉसिबल असेल तर दाखवू, नसेल पॉसिबल किंवा ते कम्फर्टेबल असं म्हणजे तिथे बघू आपण तर दाखवायचं, अदरवाईज नाही. एंट्री आणि एक्झिट करताना दाखवू. बिचारा हॅमस्टर. नाही ग, जाऊ ना, जाऊ की. तोंड तर उघड तू, बघ मग तुझं काय आलं. तो तोंड उघड, तोंडच उघड तू. तशीच आहे तसंच. माझे केस सुद्धा विस्कटले नाही म्हटलं आहे तसेच आहेत. ते बिचारे केस पण म्हणत असेल किती दिवसात तिने मला बांधून ठेवलेलं आहे. नाही विंचरलं नाही, किती दिवसात बांधून ठेवले वरती. कारण मोस्टली मी केस आहे ना बांधतच नाही. मला त्रास होतो ऍक्च्युली, आग होते माझ्या डोक्यात ना. नाही खरंच मला आहे ना, बिकॉज असं पॅक करून ठेवलं ना केसांना कसं तरी होतं, जुगुत मरल्यासारखं होतं डोक्याचा माझा. मम्मी तुला बांगडी घालायची बघ. गाईस बघा ही बांगडी बघा. मम्मी तुला घालायची ही बांगडी. बघ माझी इयरिंग आहे ती. एवढी मोठी इयरिंग. अरे तेव्हा छान आहे पण ते ड्रेसर वगैरे छान दिसतात, मोठ्या मोठ्या रिंग्स. सी गाईस आर इयरिंग्स. छान होता बर्थडे, खूप दिवसाने भेटली. तुला बोर झालं असेल ना, तुला तुझं ओळखीचं कोणी नव्हतं तर तुला बोर होत असेल. ऑफकोर्स. मला तर बर्थडे गर्लचं तोंडच बघायला भेटलं फक्त. हा बर्थडे गर्ल बिचारी रडत होती. छोटे मुलं तसं असतं का, वर्षाचं बाळ असेल ना एखाद्या वर्षाचं तर ते रडण्यातच जातं बिचाराचं. म्हणून कधी पण आहे ना 5 वर्षानंतर बर्थडे करायचा, मोठा करायचा असेल ना, कारण त्या बाळाला पण आठवतं आणि त्याचे ओळखीचे फ्रेंड पण असतात, म्हणजे त्याचे बेस्ट फ्रेंड, स्कूलचे फ्रेंड्स. सो गाईस माझा बर्थडे मोठा किती वर्षाची होती मी तेव्हा मंगलबेराच्या घरात. तू का 5 वर्षाची असेल नेहमी तेव्हा मोठा झालेला. आणि त्याच्यानंतर डायरेक्ट आता 2 वर्ष पहिले. हां मग तुझा 5वा बर्थडे आणि 12वा बर्थडे. 12 वर्षात पण असं म्हणजे कळतं ना चांगलं. नंतर काय कोण मुलं मोठं झाल्यावर थोडी ना बर्थडे करतात लहान मुलांसारखे, फ्रेंड्सला बोलून वगैरे हे करून. म्हणजे फ्रेंड्सला बोलवता पण पॅरेंट्स वगैरे राहत नाही, कोण मोठं मस्त मज्जा मारतात. असं दुखतोय माझा. हे गाईस आता आमचं बघू, आता घरात किचन आवरावं लागेल. प्रथमेशने केल्या होत्या पुऱ्या, छान केल्या होत्या का हो? भाजी आणि हे करून गेली होती मी, खीर आणि पुऱ्या करायच्या होत्या. मग
कणिक पण मोडून गेलेली होती. प्रथमेशने पुऱ्या तळल्या असतील. मग आमचं तर जेवण आम्ही तिकडनंच करून आलो. छान होतं बर्थडे पार्टी. चला, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय. जय सद्गुरू.